देवीसिंगबद्दल हवालदारकडून जामकरला जी माहिती कळाली त्याने जामकर झाले शॉक. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, लाली वकिलाचा पाठलाग करत असते. अखेर तिला त्याच्याबद्दल बरीच काही माहिती मिळते. पण रात्री वकीलसोबत कुठली मुलगी होती हे काय लालीला कळत नाही. आणि ती म्हणते इथं तर सगळ्या मुलीच आहेत. त्यांचं राहणीमान बघून लाली पण तिचे केस नीट करते. जामकरांनी हवालदारला सांगितलेलं असतं कलकत्त्याला जा आणि याची सगळी माहिती काढा. हवालदार येतात आणि म्हणतात साहेब त्यांनी जी माहिती सांगितली ना ती सगळी खोटी आहे. हावडा ब्रिजच्या तिथे जाऊन चौकशी केली तर मुखर्जी नावाचा कुणी टेलरच नाही. अहो तो खोटं बोलतोय, तो कलकत्त्याला गेलाच नव्हता. आता जामकर पुन्हा देवीसिंगकडे जातात आणि म्हणतात गोपाळ नावाचे टेलर तुम्ही काय कलकत्त्याला गेला नव्हतात. हे ऐकल्यानंतर देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्याला पहिलेच भीती वाटत असते हा जामकर कलकत्त्याला जाऊन चौकशी तर करणार नाही ना. तसं झालं तर मी जाम अडकणार. आणि आता नेमकी तेच घडलेलं असतं. जामकरच्या चौकशीने देवीसिंग हादरतो. आता तो काय बोलत नाही आणि फक्त बघत राहतो. जामकर म्हणतात गोपाळ नावाचे टेलर तुम्ही कलकत्त्याला गेलाच नव्हतात, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? बोला बोला. आता काय बोलावं काहीच आठवत नाही. काय खोटं सांगावं असाच विचार करताय ना, करावंच लागणार. बरं जाऊ द्या, आता खरं खरं सांगा तुम्ही कुठून आलात, कोण आहेत? पण देवीसिंग मात्र ते पण रेटून नेतो. साहेब तो मुखर्जी टेलर भेटला नाही, असं कसं होईल? अहो त्याची दुकान तिथंच आहे. मला काय वाटतं तो तिथून गेला असणार. जामकर म्हणतात अचानक तो तसं नाही, आता मी पण इकडं आलो तो पण गेला असणार. जामकर म्हणतात गोपाळ नावाचे टेलर तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, तुम्ही खोटं बोलताय. आता लालीला माहिती कळते तो वकील खूप पैसे घेतो. लाली विचार करते पहिले पैशाचा बंदोबस्त करावा लागणार. ती आता घाईघाई लॉजवर जाते आणि बाथरूममधून जाऊन तिथून पैसे काढते. पण विकी काही शांत बसत नाही. ती आतमध्ये गेल्यानंतर तो सुरा घेऊन येतो आणि चावीने हळूच दार उघडतो. तो आत गेल्यानंतर लाली पण बाहेर येते. त्याला बघून म्हणते ए आत काय करतोस? तो आता चाकू दाखवतो. लालीच्या हातातून पैसे खाली पडतात. लाली म्हणते चाकू दाखवून धमकवतोस? बोट करत म्हणते लय महागात पडल आणि पैसे घ्यायला जाते. पण तो मात्र लालीच्या हातावर चाकू मारतो. आता लालीच्या हातातून रक्त येत असतं आणि खाली सांडतं. लाली घाबरून त्याच्याकडे बघते. तो तुला काय वाटतं मी तुला असंच सोडलं? पण ती लाली शेवटी ती काय विकीला ऐकत नाही आणि बाहेर काढते आणि युगंधर प्रतापसाठी पैसे मोजत असते. सुधाकर घरी येतो. फुलाबाई म्हणते सुधाकर कसा आहे माझा गोपाळ? अरे तू तरी त्याला सोडव. सुधाकर म्हणतो मोठी आई अगं त्याने गुन्हा केला आहे, त्याच्या विरुद्ध खूप पुरावे आहेत आणि आता तर साहेब शोधतायत तो खरंच गोपाळ आहे की नाही. आता फुलाबाई अजूनच घाबरते आणि म्हणते नाही नाही तो माझा गोपाळच आहे. आजी म्हणते होय तुझा गोपाळ आहे. आली मोठी गोपाळवाली. अगं तो गोपाळ बिपाळ काय नाही, भामटा आहे भामटा. आप्पा म्हणतात काय रे सुद्या लागला का काही पत्ता? सुधाकर म्हणतो आप्पा जामकर साहेब शोधतायत. कारण गोपाळने त्यांना सांगितलं तो कलकत्त्याला राहत होता. पण पोलीस कलकत्त्याला गेले आणि चौकशी केली तर हा तिथं राहतच नव्हता. रंजी म्हणते बाई म्हणजे हा आपला गोपाळ नाहीच आहे. आप्पा म्हणतात सुद्या त्याने तर खुणा दाखवल्या होत्या. सुधाकर म्हणतो तेच ना आप्पा, पण तो फुल तयारी करून आलाय. पण मला एक कळत नाही तो आपल्या गोपाळच्या जागी का आला? फुला म्हणते तुम्ही आपल्या गोपाळबद्दल असं का बोलता, तो माझाच गोपाळ आहे. आजी म्हणते जेव्हा हिचं नरड दाबील ना तेव्हा कळलं हिला. मी तर म्हणते ना एवढ्या पुरी गायब झाल्या ह्यानीच मारल्या असणार. कारण तो घरी आल्यापासनं गावामध्ये मुडते पडतायत. त्या पहिले गावामध्ये असं कधीच काही घडत नव्हतं. आता मात्र आप्पा सुधाकर सगळेच विचारात पडतात. इकडे लाली म्हणते पैसे तर कमी आहे, काहीतरी करावं लागणार. तुम्हाला काय वाटतं गोपाळला वाचवण्यासाठी आता लाली युगंधर प्रतापच्या नादी लागेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.